नमस्कार, मी डॉक्टर मनाली देशपांडे आयुर्वेदमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती पाहिली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिवाळ्यामध्ये केसांची काळजी कशी घ्यावी हे पाहणार आहोत। हिवाळ्यामध्ये केस रुक्ष होतात, ड्राय होतात, केसांमध्ये खाज सुटते, केसांमध्ये कोंडा होतो, केसांची शाईन निघून जाते। उपयुक्त असे हेअर पॅक आणि हेअर ऑइल कुठले वापरावेत, कसे करावेत याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर पण करा। हिवाळ्यामध्ये केस खूप रुक्ष होतात, केसांमध्ये कोंडा होतो, खाज सुटते, तर आपल्याला केस धुताना गरम पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे। अगदी हलकं असं कोमट पाणी आपल्याला केस धुण्यासाठी वापरायचं आहे। जर आपण खूप गरम पाणी केस धुण्यासाठी वापरलं तर केस अजून रुक्ष होतात, त्याचबरोबर केस गळायलाही लागतात। तसेच रोजच्या रोज केसांना अगदी हलक्या हाताने तेलाचा मसाज करायचा आहे। तेलामध्ये आपण खोबरेल तेल, बदाम तेल वापरू शकतो। तेल अगदी हलकं कोमट करायचं आहे आणि अगदी 4 ते 5 थेंब तेल आपल्या हातावर घ्यायचं आहे आणि बोटांनी आपल्याला केसांच्या मुळाशी मसाज करायचा आहे। ज्यावेळी केसांमध्ये डॅन्ड्रफ झालेला असतो त्यावेळी आपल्याला निंब तेल वापरायचं आहे। तर निंब तेल आपण घरच्या घरी देखील करू शकतो। साधारण 100 ml खोबरेल तेल घ्यायचं, त्यामध्ये कडुनिंबाच्या पानांची पावडर 2 चमचे आपल्याला घालायची आणि ते तेल छान असं उकळायचं आणि ते तेल गाळून घ्यायचं आणि त्या तेलाने मसाज आपल्या केसांना करायचा। अगदी केसांच्या मुळाशी हलक्या हाताने मसाज करायचा। याने केसातला डॅन्ड्रफ जाण्यास मदत होते, त्याचबरोबर जी खाज सुटते कोरडेपणामुळे ती देखील कमी व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते। तसेच केसांमध्ये कोंडा झाला असेल तर खोबरेल तेलामध्ये अगदी थोडंसं लिंबाचा रस घालून अगदी 4 ते 5 ड्रॉप किंवा केस जर मोठे असतील तर त्या अनुसरून तेल घ्यायचे आणि त्यांनी आपल्याला मसाज करायचा आहे। याने देखील केसातला कोंडा कमी व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते। तसेच त्रिफळा चूर्ण आणि दही यांचा लेप आपण केसांना करू शकतो। याने देखील केसांमधील कोंडा जाण्यासाठी आणि खाज कमी होण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत होते आणि यानंतर अगदी एखाद्या माइल्ड शॅम्पूने आपण केस धुवायचे। तसेच केस धुण्यासाठी शक्यतो माइल्ड शॅम्पूचा वापर करा। शॅम्पू वारंवार बदलू नका। तुम्हाला जर एखादा शॅम्पू खूप चांगल्या प्रकारे सूट झाला असेल तर तोच कंटिन्यू ठेवा, नाहीतर शिकेकाईचा वापर आपण करू शकतो। शिकेकाई वापरताना ती शक्यतो पाण्यामध्ये उकळून गाळून मग जे पाणी खाली राहतं त्या पाण्याने केस धुवायचे, म्हणजे शिकेकाई केसांमध्ये अडकत नाही आणि त्यामुळे केस तुटून कंगव्यामध्ये येत नाही। तसेच कोरफडीचा गर किंवा ॲलोवेरा जेल हे देखील आपण केसांना लावू शकतो। याने देखील केस अगदी छान स्निग्ध आणि छान व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते। तसेच हिवाळ्यामध्ये जी केसांची शाईन गेलेली असते आणि रुक्षपणा जो केसांना आलेला असतो यासाठी आपण काही पॅक बघणार आहोत। ते खूप उपयुक्त आहेत, त्यांचा वापर नक्की करा। पिकलेले जे केळ असतं ते 1 केळ घ्यायचं, त्यामध्ये अगदी 2 चमचे खोबरेल तेल मिक्स करायचं। ते चांगलं व्यवस्थित मिक्स करून त्याचा लेप आपल्याला केसांच्या मुळापासून टोकापर्यंत करायचा आहे आणि 1 तासाने केस अगदी माइल्ड शॅम्पूने आपल्याला धुवायचे। याने केसांना खूप छान प्रकारे चमक येते आणि केसांमधली जी स्निग्धता आहे, जी शाईन आहे ती चांगल्या प्रकारे टिकून राहते। त्याचबरोबर 1 चमचा जवस, 1 चमचा मेथ्या आणि 1 चमचा तांदूळ हे साधारण ग्लासभर पाण्यामध्ये उकळायचे आणि पाणी निम्म राहील इथपर्यंत ते शिजवायचं आणि ते गाळून घ्यायचं आणि गाळलं की जे खाली पाणी राहतं त्यामध्ये अगदी आपण जो नेहमी शॅम्पू वापरतो तो मिक्स करायचा आणि त्याने केस धुवायचे। याने केसाला खूप चांगल्या प्रकारे शाईन येते आणि केस खूप सुंदर होतात। तसेच या ऋतूमध्ये शक्यतो मेहंदीचा वापर वारंवार करू नका। तुम्हाला जर मेहंदी लावायची असेल तर त्यामध्ये थोडंसं तेल घाला, त्याचबरोबर त्यामध्ये आवळा चूर्ण, जास्वंदीच्या फुलाचं चूर्ण, कोरफडीचा गर, दही आणि 2 चमचे खोबरेल तेल किंवा बदाम तेल हे देखील तुम्ही घालू शकता। असं मिश्रण तयार करून ती मेहंदी लावा। यांनी केसांना रुक्षता येणार नाही आणि केसांची चमक चांगल्या प्रकारे टिकून राहील। हे साधारण झाले बाह्य उपचार, पण पोटातून स्निग्ध पदार्थही जाणं खूप महत्त्वाचं असतं। यासाठी आपल्या आहारामध्ये किंवा रोजच्या खाण्यामध्ये बदाम, अक्रोड, तीळ, जवस, खोबरे हे ठेवा। तसेच तूप आणि दुधाचा देखील योग्य प्रमाणात वापर ह्या ऋतूमध्ये करा। तसेच बाहेरील वातावरणामध्ये सध्या खूप रुक्षता आहे, त्यामुळे बाहेर जाताना स्कार्फचा वापर नक्की करा, यामुळे केस रुक्ष होणार नाहीत। तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा।
परत भेटूया एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.